सर्वांनी आपापले अनुभव सांगितले, सेवकांनी सांगितले, आपल्या सेवकताईंना सुद्धा सांगितले, मार्गदर्शकांनी सांगितले, सर्वांकडे आपापले अनुभव आहे. आणि जे समोर बसलेले सर्व सेवक आहे त्यांच्याकडे, सर्वांकडे ह्या मार्गात जो आला त्यांच्याकडे आपापले अनुभव आहे. कारण की आपण ह्या मार्गामध्ये बिना कोणत्याही अनुभवाने या मार्गाशी आपण जुळलेले नाही. आणि मार्गात आलो, मार्गात येण्याचे कारण काय, आम्ही कोणत्या वर्षी या मार्गात आलो, आम्ही तेव्हा मार्गात आलो तेव्हा आमची वय काय होती, आम्ही जेव्हा जन्माला आलो आम्हाला आमचा जन्म माहीत आहे. आणि जन्माला आलो नंतर मला वाटते 5-6 वर्ष आपल्याला आपण अज्ञान असतो, त्यानंतर हळूहळू आपल्याला समजायला लागते. आणि समजायला लागल्यानंतर आपले आई वडील जे शिकवण देते त्या शिकवणीप्रमाणे आपण कार्य करत असतो. लहानाचे मोठे होतो, परिस्थिती नाही राहत, परिवारात दुःख राहते, वडिलाला व्यसन राहते. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काही कारण घेऊन या मार्गात आलो. मी माझ्या ह्या मार्गामध्ये जेव्हा आलो तेव्हा मी स्वतः माझ्या परिवारामध्ये स्वतः ह्या मार्गाशी जुळलो. तेव्हा माझी वय 30 वर्षाची होती. आणि मला जे व्यसन होते 15-16 वर्षापासून मला दारूचे व्यसन लागले. आणि व्यसनासोबत दारू जुवा याचेसुद्धा व्यसन होते. आणि असं करता करता माझे व्यसन वाढत गेले आणि मी त्या व्यसनाच्या अधीन झालो. ह्या मार्गामध्ये परमात्मा एकची माझ्यांनी निंदासुद्धा झाली. 96मध्ये माझं लग्न झालं. 95मध्ये मला वाटते या परमात्मा एक मार्गाची लग्नाबद्दल जेव्हा चर्चा निघाली, निंदा झाली. आणि त्यानंतर 96मध्ये लग्न झालं. आणि 2000पर्यंत माझी परिस्थिती अशी खालावलेली होती का मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता. जेव्हा मी या मार्गात येण्याआधी माझ्या पत्नीने मार्गदर्शकाच्या आदेशाप्रमाणे 8 ते 9 महिने अगरबत्ती लावली. माझे व्यसन सुरूच होतं. आणि एक दिवस बाबांनी मला जवळ केलं आणि मी 2000मध्ये या मार्गाशी जुळलो. तो माझा पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसाला मी जीवनात कधी विसरणार नाही. तो माझा पहिला दिवस काय होता. आणि बाबांनी मला कुठेही मागे फिरू दिलं नाही. कार्य करत गेलो, हळूहळू प्रगती झाली. दुःख होते, दुःख दूर झाले, व्यसन बंद झाले, प्रगती व्हायला लागली. कधी जीवनात विचार केला नाही ते मला मिळालं आहे. आणि माझे म्हणणे एकच आहे, ही कृपा जी बाबांनी आपल्या परिवाराकरता प्राप्त केली. आणि तिथेच बाबा थांबले नाही. परिवारातले दुःख दूर करून बाबांनी गावोगावी जाऊन आपल्यासारख्या दुःखी मानवाला जागवण्याचे कार्य केले. आज आपली पाळी आहे. बाबा 1996मध्ये आपल्यामधून शरीररूपी निघून गेले. पण बाबाची आत्मा आणि परमात्माची बाबांनी प्राप्ती केली. जी शक्ती आणि बाबाची जी आत्मा हे एक होऊन आज भी आपले दुःखी मानवाचे सेवकाचे कार्य करत आहे. आणि आपण बाबांनी जे दिलेली नियमावली आहे त्या नियमावलीच्या पद्धतीने कार्य केले तर सदैव बाबा आपल्या सोबत आहे आणि सदैव आपले कार्य करत असते. बाबांनी मंडळाची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर मला वाटतं बाबाच्या हयातीमध्ये 3 अध्यक्ष झाले. एक महादेवजी कुंभारे झाले, दुसरे उराडे झाले, त्यानंतर तिसरे टाकडीकरजी झाले. आणि बाबा टाकडीकर असताना बाबा भगवंतात विलीन झाले. आणि बाबाच्या हयातीमध्ये 3 अध्यक्ष मंडळाचे झाले. आणि त्यानंतर बाबांनी या मंडळाची स्थापना केली. आणि बाबांनी त्या मंडळाचे नाव
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ दिलेलं आहे. बाबाने कोणत्या परिवाराचं नाव टाकलं नाही, कोणतंही स्वतःचं नाव टाकलं नाही, आणि एक सेवक मंडळ बाबांनी आपल्या सेवकाकरता त्या टायमामध्ये जेव्हा परिस्थिती नव्हती, सेवकाची गरीब वर्ग होता, एक एक दोन दोन पाच पाच रुपये जमा करून सगळ्यांनी मंडळाची स्थापना केली आणि आपल्यावर ते जिम्मेदारी सोपवून दिली आहे. आज आपलं सर्वांचं सेवकाची जिम्मेदारी आहे का आमच्या मंडळ, त्यानंतर बाबाची इच्छा होती का कुठंतरी समोरच्या येणाऱ्या जो सेवक आहे यांना मंडळामध्ये जागा अपुरी पडेल, तिथं बाबाची एक इच्छा होती, शब्द होते बाबाचे का कुठंतरी जिथे काही नदीच्या काठावर आपला परमात्मा एक आश्रम व्हावा. सर्वप्रथम आधी पालोऱ्याला झाला, पण पालोऱ्याला जागा ते काही बरोबर होती नाही. त्यानंतर बाबांनी योग दिला आपल्या सेवकाला, एक मोहदा आश्रम झाला, तो सुद्धा एक कनान नदीच्या काठावर आणि कॅनल अशा जागेवर तो आश्रम बनलेला. आज तो आश्रम तिथे जागा आपल्या सेवकांची 60 एकर जागा झालेली आहे आणि आज 60 एकर आहे, उद्या 100 एकर होणार आहे. आणि बाबांनी कधी सर्व सेवकावर जिम्मेदारी सोपवून दिली आहे. मंडळ म्हणजे काय? मंडळ म्हणजे एक पदाधिकारी मंडळ आहे, त्यानंतर हे मार्गदर्शक आहे. मार्गदर्शक एक मंडळाच्या मेन पिल्लर आहे आणि सेवकताई यांना सांभाळण्याची जिम्मेदारी आपल्या पदाधिकारी मार्गदर्शकांना दिली आहे. तर आपल्या मार्गदर्शकांनी सुद्धा कार्य कसे करायला पाहिजे. आमचे सेवक आहे, यांच्या सेवकाचा विश्वास असते मार्गदर्शकावर आणि मार्गदर्शकाचा विश्वास असते मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर. तर मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुद्धा कसं वागायला पाहिजे, जे जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे त्या जिम्मेदारीचे आमच्या हाताने पालन झाल्या पाहिजे. आणि जे सेवक आहे, सेवकामध्ये परिसरामध्ये एकता राहायला पाहिजे. आज मी पाहता मला 6-7 महिने झाले गावोगावी मतभेद, गावोगावी सेवकामध्ये 2-2 चर्चा बैठक, मार्गदर्शकामध्ये एकता नाही. ही मानव धर्माची शिकवण नाही. आणि बाबांना नाव दिलेलं आहे परमात्मा एक, आणि आज आम्ही परमात्मा 2 हे कार्य करत आहोत. मार्गदर्शकमध्ये एकता असली तर सेवकांना बोलण्याची काही गरज नाही. सेवकामध्ये एकता आपाप कार्य कसे करायला पाहिजे. आमचे सेवक आहे, यांच्या सेवकाचा विश्वास असते मार्गदर्शकावर आणि मार्गदर्शकाचा विश्वास असते मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर. तर मंडळाच्या पदाधिकाऱ्याने सुद्धा कसं वागायला पाहिजे, जे जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे त्या जिम्मेदारीचे आमच्या हाताने पालन झाल्या पाहिजे. आणि जे सेवक आहे, सेवकामध्ये परिसरामध्ये एकता राहायला पाहिजे. आज मी पाहता मला 6-7 महिने झाले गावोगावी मतभेद, गावोगावी सेवकामध्ये 2-2 चर्चा बैठक, मार्गदर्शकामध्ये एकता नाही. ही मानव धर्माची शिकवण नाही. आणि बाबांना नाव दिलेलं आहे परमात्मा एक, आणि आज आम्ही परमात्मा 2 हे कार्य करत आहोत. मार्गदर्शकमध्ये एकता असली तर सेवकांना बोलण्याची काही गरज नाही. सेवकामध्ये एकता आपोआपच होईल. गावोगावी हळदी कुंकाचे कार्यक्रम करतात, कोजागिऱ्या करतात. आज सेवकावर जो भार पडते, बाबांनी सांगितलेलं आहे, हा मार्गामध्ये कोणीही सेवक चांगला आलेला नाही. दुःखी गरीब सेवक या मार्गाशी जुळलेला आहे. आणि मार्गदर्शकांनी सुद्धा यांचा विचार करून, एकता करून सर्व सेवक एकत्र आल्या पाहिजे. त्या पद्धतीचे आपण सर्वांनी कार्य करायला पाहिजे. आमच्या पार्टी परिसर गट नंबर 9 तिथे आमचे 2 मार्गदर्शक आलेले आहे. कोजागिरीचा कार्यक्रम, हळदी कुंकाचा कार्यक्रम, सर्व मार्गदर्शक सेवकाला घेऊन वेगवेगळा करत होते. उद्याला तो कार्यक्रम आहे,
10 मार्गदर्शक म्हणून एकच कार्यक्रम हळदी कुंकाचा करत आहे. आपण जोपर्यंत एकता करणार नाही तोपर्यंत एकता होणार नाही. आमच्या खरबी परिसरामध्ये आज खरबीला हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. बहादुरा, खरबी आणि तरोडी या 3 गावामध्ये 3 कार्यक्रम होत होते. आज तिन्ही गाव मिळून एकच कार्यक्रम होत आहे. आपण कुठेतरी ठीक आहे, आपण कुठेतरी मतभेद झाले असन, मार्गदर्शकामध्ये मतभेद झाले असन, सेवकामध्ये झाले असन, पण आज बी आमच्याकडे वेळ आहे. आम्ही कुठेतरी बसून एकतेचे कार्य व्हायला पाहिजे. आम्ही जन्माला आलो, आम्हाला माहीत आहे का माझा जन्म 1970चा आहे, मला माहिती आहे. पण माझ्या जाण्याच्या वेळ ही कुणालाच माहीत नाही. आम्ही फक्त आम्हाला परमेश्वराने कार्य करायसाठी पाठवलेले आहे आणि कार्य कसे करायचे त्यानंतर आम्हाला बाबांनी जवळ केलं आहे, चांगला रस्ता दाखवलेला आहे. आज आम्ही भाग्यवान आहो, सर्व परमात्माचे सेवक, का बाबांनी आपल्याला जवळ केलं आणि परमात्मा एक जे वागायचे कसं कार्य कसे करायचे ती आम्हाला बाबांनी रस्ता दाखवलेला आहे आणि आम्ही आमच्या परिवारामध्ये हळूहळू सुधारणा केलेली आहे. आज सर्वप्रथम आम्ही ज्या दिवशी मार्गात आलो आम्ही आपल्या परिवाराकरता आलो. माझा परिवार, पत्नी, आईवडील, मुलगा मुलगी, मी, त्याकरता आम्ही सर्वप्रथम मार्गात आलो आणि सर्वप्रथम आम्हाला आमच्या परिवार पाहायचा आहे. माझा परिवार कसा आहे, माझी मुलगी लहानाची मोठी होते, शाळा शिकते, कॉलेजला जाते, त्यानंतर लग्नाची वेळ येते. आमच्या आईवडिलाचे कर्तव्य असते मुलाकडे, आमच्या मुलीकडे लक्ष ठेवणं. माईकवर बोलल्यानंच होणार नाही, नाही तर मग मी माईकवर खूप सांगत आहो आईवडिलाची सेवा करा. पण मी सर्वप्रथम माझ्याकडे स्वतःकडे बोट दाखवल्या पाहिजे. माझा परिवार कसा आहे, मी माझ्या आईवडिलाची सेवा केली का, माझा परिवार बरोबर आहे का. सर्वप्रथम आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आणि या माईकवर बोलण्यापेक्षा माईक लहानाची मोठी होते, शाळा शिकते, कॉलेजला जाते, त्यानंतर लग्नाची वेळ येते. आमच्या आईवडिलाचे कर्तव्य असते मुलाकडे, आमच्या मुलीकडे लक्ष ठेवणं. माईकवर बोलल्यानंच होणार नाही, नाही तर मग मी माईकवर खूप सांगत आहो आईवडिलाची सेवा करा. पण मी सर्वप्रथम माझ्याकडे स्वतःकडे बोट दाखवल्या पाहिजे. माझा परिवार कसा आहे, मी माझ्या आईवडिलाची सेवा केली का, माझा परिवार बरोबर आहे का. सर्वप्रथम आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आणि या माईकवर बोलण्यापेक्षा आपण मी कसा, माझा परिवार कसा. माझा परिवार झाल्यानंतर माझे बहीण आहे, भाऊ आहे, आईवडील आहे, परिवार आहे, गाव आहे. मी या मार्गात आल्यानंतर माझ्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्यांना आकर्षित व्हायला पाहिजे का मी मार्गात आलो त्यावेळेस काय होतं, आज काय आहे. आम्हाला पाहून आजूबाजूचे सुद्धा दुःखी मानव या मार्गाशी जोडल्या पाहिजे. त्या पद्धतीचे आमच्या हाताने कार्य व्हायला पाहिजे. आजूबाजूचे जोडल्या पाहिजे. त्यानंतर आमच्या गाव आहे. मी जेव्हा मार्गात आलो तेव्हा मला वाटते 3-4 घरं होते आमच्या परिसरात. आज 950 ते 1000 कुटुंबाचे घरं आहे आणि आज बी एकच चर्चा बैठक होते. आम्ही कोणतंही मानव मंदिर बांधण्याचा प्रयत्न नाही केला. कोणी सेवक 600 फुटामध्ये राहते तिथे चर्चा बैठक होते आणि एका चर्चा बैठकला कमीत कमी 600-700 सेवक राहते. रस्त्यावर बसते सेवक. आज आम्ही पाहून राहिलेलो आहोत जिथे 20 सेवक आहे, 25 सेवक आहे. पहिले आम्ही मार्गात येण्याआधी आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर राहत होतं. जेव्हा अनेक बंदी होतं हनुमान मंदिर होतं आणि मी जेव्हा मार्गात यायचे होते हनुमान मंदिर असताना जेव्हा माझे वडील शेतकरी होते आणि शेताचे काम झाल्यानंतर धान राहायच्या, सोयाबीन राहायची
आणि त्यानंतर दुसरी फसल म्हणजे गहू पेरायचं. आणि गहू पेरून झालं तर मग आम्ही शेतकरी लोक खाली राहत होतो. आणि खाली राहिल्यानंतर मग हनुमान मंदिरामध्ये गोपालकाला व्हायला पाहिजे, तर आम्ही गोपालकाला करत होतो हनुमान मंदिरमध्ये, आमच्या पूर्ण गाव मिळून. तसंच आज आम्ही अनेक मंदिर असताना हनुमान मंदिर गोपालकाला होत होता. आज आम्ही मार्गाशी जुळलो. आज आम्ही आमदार फंडामधून मानव मंदिर बनवणं सुरू केले आहे गावोगावी. त्यानंतर गोपालकालाच्या जागेवर आम्ही जनजागृती कार्यक्रम करून गावापुरतं कार्यक्रम करत असतो. पण बाबांनी म्हटलं आहे मंडळ आम्हाला सर्वप्रथम हे मानव मंदिर जनजागृती करण्यापेक्षा बाबांनी आमचे कार्य केले, मंडळाची स्थापना केली, मौदा आश्रम बनवला. सर्वप्रथम आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी, मार्गदर्शकांनी, सेवकांनी सर्वांची जिम्मेदारी मंडळ सांभाळायची आहे. आणि बाबांनी सेवक नाव दिलेलं आहे. आम्ही आपल्या गावापुरतं मानव मंदिर आणि जनजागृती केल्यानं होणार नाही. आपण आपल्या परिसर पवनी तालुक्यात मार्गदर्शक आहे, त्या मार्गदर्शकांनी सर्वप्रथम बसायला पाहिजे, बसून सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे आणि कार्यक्रम करायला मनाई नाही. आणि चांगल्या पद्धतीने आज आमचे धनजोडे त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे. भरघोस सेवक आहे ह्या परिसरामध्ये आणि एका तहसीलमध्ये चांगले भव्य दिव्य मंडळाचे 2-3 कार्यक्रम व्हायला पाहिजे. ते कार्यक्रम कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर अंतरावर पाहिजे. आणि सर्व सेवकामध्ये मार्गदर्शकांनी आपली मार्गदर्शकाची एकता करून जुन्या विचाराचे विसर्जन करून आमच्या सेवक बांधवासोबत एकतेने सर्वांना कसे राहील त्यांच्याकडे जे मार्गदर्शकाची जिम्मेदारी आहे ते कार्य करायला पाहिजे. आणि मंडळामध्ये मला 6-7 महिने झालेले आहे, कार्य आश्रमचे चालू आहे. याआधी जे पदावर होते त्यांनी आपले कार्य केले, आज मी पदावर आहे, आम्हाला आमचे कार्य करायचे आहे. सामावर कोणी येणार आहे ते आपले कार्य करा. ही शक्ती आहे, मंडळ ही शक्ती आहे, ही सदैव चालत राहणार आहे. आम्ही व्यक्ती आहोत, आम्ही थकून पण शक्ती थांबणार नाही. शक्ती सदैव कार्य करत राहील. आज आम्ही मार्गात आलो, आमचे चांगलं झालं, उद्या आमचा परिवार आहे, आमचे मुलं आहे, यांचेसुद्धा उद्या लग्न होणार आहे, त्यांचे मुलं आहे, यांनासुद्धा या परमात्मा मंडळ म्हणजे काय आणि शक्ती म्हणजे काय त्यांनासुद्धा वळण लागायला पाहिजे. आणि बाबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे, शिकवणीप्रमाणे आमच्या हाताने कार्य व्हायला पाहिजे. एकतेमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवणं गरजेचं आहे. मी मार्गात कशासाठी आलो. आणि याआधी मंडळामध्ये 2008-2009 पर्यंत लग्न व्हायचे आणि काही कारणामुळे लग्न विवाह बंद झाला. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःकडे बोट दाखवणं गरजेचं आहे. मी मार्गात कशासाठी आलो. आणि याआधी मंडळामध्ये 2008-2009 पर्यंत लग्न व्हायचे आणि काही कारणामुळे लग्न विवाह बंद झाला. आणि त्यानंतर बाबाचे जे स्वप्न होते ते कुठेतरी आपल्या हाताने कार्य व्हायला पाहिजे. आपण माईकवर बोलतो दूध डेअरी बंद झाली, बँक बंद झाली, पण ते आपण जेव्हा सांगतो माझ्या आजाच्या घरी 100 एकर जमीन होती, माझ्या आजोबांना विकली, माझ्या वडिलांनी दारूच्या व्यसनामध्ये विकली, बर्बाद झाले. आज त्यांचे कार्य त्यांनी केले, पण आज आमची जिम्मेदारी आहे आम्हाला आमचे कार्य कसे करायला पाहिजे. नाहीतर ते जुन्या म्हणणे आहे आजच्या घरी 100 गाई आणि सकाळी उठून काही नाही. सर्वप्रथम मी माझ्याकडे बोट दाखवल्या पाहिजे. मी माईकवर बोलण्याआधी
मी तुम्हाला बोलण्याआधी मंडळाची जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे आणि मंडळाच्या बाबांनी आमचे कार्य केले आहे. आम्ही आमचं चांगलं झालं. आज बाबांनी जे मंडळ उघडला त्या मंडळाचे कार्य आमच्या हाताने कितीपट होत आहे ते सुद्धा आम्ही स्वतःकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आम्ही माईकवर बोलतो सेवकांनी उद्धार मनाने देणगी द्यावी, पण माझे काय, मी काय देतो? मी काय आजपर्यंत मला आज 26-27 वर्ष या मार्गाशी झालं. मी काय दिलं 26-27 वर्षामध्ये बाबाच्या कार्याला? मंडळाला किती मदत केली? सर्वप्रथम मी माझ्याकडे बोट दाखवायला पाहिजे. आणि आपली सर्वाची जिम्मेदारी आहे. सर्व सेवकांनी मंडळ जी शक्ती आहे त्या शक्तीचे कार्य करा, बाबांचे आदेशाचे पालन करा. आपला परमात्मा एक मार्ग, कोणाची टीकाटिप्पणी आले नाही पाहिजे, त्या पद्धतीचे आपले सर्वांच्या हाताने कार्य व्हावं एवढंच बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो.